राहू आणि केतू यांना नवग्रहामध्ये समाविष्ट का करण्यात आले आहे यावर एक सुंदर कथा सांगितली जाते. समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी मिळून अमृत मिळवले. भगवान विष्णू यांनी मोहिनी रूप धारण करून अमृत फक्त देवांना द्यायला सुरुवात केली. तेव्हा स्वभानू नावाचा एक चतुर दानव देवांचे रूप घेऊन देवांच्या रांगेत बसला होता. सूर्यदेव आणि चंद्रदेव यांनी त्याला ओळखले व ही गोष्ट विष्णूंना सांगितली. लगेच विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले. पण अमृताचा थेंब त्याच्या तोंडात गेला होता, त्यामुळे तो अमर झाला. देवांना त्याची शक्ती आणि प्रभाव जाणवला, म्हणून ब्रह्मदेवांनी त्याला आकाशातील ग्रहांच्या समूहात स्थान दिले. त्याचे मस्तक राहू आणि धड केतू म्हणून ओळखले जाऊ लागले. सूर्य आणि चंद्र यांनी त्याची तक्रार केल्यामुळे राहू व केतू त्याच्यावर राग धरून आहेत. म्हणूनच जेव्हा ते सूर्य किंवा चंद्राला गाठतात तेव्हा ग्रहण लागते. राहू व केतू यांना छायाग्रह असे म्हणतात. त्यांच्या प्रभावामुळे माणसाच्या जीवनात चढ उतार, अडचणी किंवा अचानक बदल होतात, असे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रात राहू भौतिक इच्छांचा तर केतू अध्यात्म आणि वैराग्याचा कारक मानला जातो. त्यामुळे दोघांना नवग्रहामध्ये विशेष स्थान मिळाले आहे.